नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज मस्त असा खमंग ढोकळा बनवते. तर त्याच्यासाठी आहे ना मी ह्या वाटीने आहे ना 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि मापाने म्हटलं तर पाव किलो बेसन घेतलेलं आहे मी. आणि त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, मी दही घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, लिंबू, साखर, तेल हे साहित्य मी घेतलेलं आहे. तर आपण आहे ना मिश्रण तयार करून घेऊयात. 1-2 चमचे आहे ना मी साखर टाकून घेणार आहे बरं का. साखर, दही 1-2-3 चमचे टाकून घेणार आहे मी, नाही का. ना मी 1 वाटी आहे ना तेल टाकून घेणार आहे. चमच्याने म्हटलं ना मी तर एक 4-5 चमचे तेल टाकून घेणार आहे. आणि हे 5 बरोबर 1 वाटी तेल घेतलं होतं मी, म्हणजे की चमच्याने मापलं तर 5 चमचे तेल होतं वाटीत, नाही का. तर मी हे ह्याच्यात टाकून घेतलेले. पण आहे ना एक अर्धा लिंबू ह्याच्यात पिळून घेऊयात, नाही का. आपण हे सगळं साहित्य नाही का हलवून घेऊयात मस्त, नाही का. तुम्हाला आहे ना ह्याच्यात हळद टाकायची असेल तर हळद पण टाका, नसेल तर तुम्हाला जर खायचा कलर जर टाकायचा असेल ना पिवळा कलरचा तर तुम्ही ते पण टाकू शकताय. पण माझ्याकडनं काय झालं, मी ह्याच्यात बेसनमध्ये हलवून घेतले, नाही का हळद. मला असं वाटलं की एकजीव होऊन जाईल ह्याच्यात, तर मी पिठाला हळद लावून घेतलेले. पण तुम्ही पिठाला न लावताय ना ह्याला हळद लावा, ह्याच्यात टाकून घ्या. ह्या मिश्रणामध्ये हळद किंवा कलर टाकायचा असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता ह्याच्यात. तर आपण आहे ना ह्याच्यात आता पीठ टाकून घेऊयात. मी ना हे पीठ चाळून घेतलं ना, पीठ चाळतानाच त्यात हळद टाकली होती, त्याच्यामुळे मी दाखवायची पण विसरले. कारण मी सॉरी पण म्हणू शकत नाही. सॉरी म्हटलं तर कसं माझी यूट्यूब फॅमिली बोलती की नाही का मूर्खपणा करताय पहिलंच नंतर दाखवताय, तर मी सॉरी पण नाही म्हणू शकत आहे. आणि माझ्याकडनं ही चूक झालेली, म्हणजे की मी पहिलं जे ह्याच्यात टाकलं होतं ना पिठात हळद, तर तुम्ही टाकू नका. तुम्ही ह्या मिश्रणातच हळद टाकून घ्या. कसं आहे ना, जिथं आपण चुकतो ना तिथं सॉरी म्हणायला किंवा खरेपणा दाखवायला काहीच हरकत नाही. आता माझ्याकडनं चुकलं तर मी सॉरी म्हणणारच, कारण माझं चुकतंय ते. आणि सॉरी म्हणायला मला कसलीच म्हणजे असं वाटणार नाही की मी का सॉरी म्हणू, मी म्हणणार सॉरी. पण कसं काही काहींना असं वाटतं की मूर्खपणा करायचा आणि नंतर सॉरी म्हणायला. कसं आहे ना, चुकी तर सगळ्यांकडनंच होती, असं नाही की बाबा चुकी कोणाकडनं होत नाही. छोट्या छोट्या चुका पण होतात, मोठ्या पण चुका होतात. ही मनुष्य जन्मात चुका तर होतातच सगळ्यांकडनं. तर आपण आहे ना असं थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण करून घेऊयात, नाही का. कसं आहे ना, जे माझ्याकडनं चुका होतात ना ती जे आता मी माझ्याकडनं समजा आता ह्याच्यात माझ्याकडनं पिठात हळद टाकली, तर तुम्ही तसं करू नये म्हणून मी सॉरी म्हणून तुम्हाला मी सांगत असते की जे मी चुकले ते तुम्ही नका करू म्हणून. ह्याच्यासाठी मी सॉरी म्हणते, कारण की मला त्याच्यात कमीपणा कसलाच नाही वाटत आणि वाटणार पण नाही, इथून पुढं पण वाटणार नाही मला कमीपणा. आता ह्याने हलवून घेऊयात मस्त. थोडंसं अजून पाणी टाकून घेऊयात आपण. आपण आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात ह्याच्यात. आणि आहे ना आपला हळदीचा चमचा आहे ना छोटा, तो 1 चमचा मी सोडा टाकून घेतलेला आहे ह्याच्यात. आता आहे ना हे सगळं हलवून घेऊयात मस्त, एकजीव करून घेऊयात त्याच्यात. आहे ना आपलं मिश्रण झालेलं आहे ना. ह्या डब्यात ओतून घेऊयात मस्त, नाही का. हे पीठ हे असं मिश्रण करून घेतलं बरं का मी, डब्यात टाकून घेतलेलं आहे आपलं मिश्रण हे. तर आपण आहे ना असं ठेवून देऊयात आता ह्याच्यात, नाही का उकडायला. पण असं झाकून घेतलेलं आहे बरं का. आता ही झाकून मस्त एक अर्धा तास तरी आपण खायला ना ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आहे ना चटणी बनवून घेऊया. तर त्या चटणीसाठी आहे ना मी थोडीशी कोथिंबीर घेतली, पुदिना घेतलाय, एक 4-5 हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलाय थोडासा. तर आपण आहे ना हे साहित्य सगळं धुवून घेऊयात आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊयात, नाही का. आपण आहे ना थोडंसं ह्याच्यात आहे ना चाट मसाला टाकूयात, थोडं घेत आपण, नाही का. आपल्याला चवीपुरता मी नाही ना थोडासा चाट मसाला टाकलाय बरं का, थोडंसं. आणि आहे ना आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे याच्यात, नाही का. पण आहे ना
हलवून घेऊयात ह्याला, म्हणजे मीठ चाट मसाला एक जीव होऊन नाही का जाईन याच्यात झालेले. आपण आता ठेवून घेऊयात 5 मिनिटं बाजूला नाही का. पण आहे ना आपला ढोकळा शिजलाय का बघूयात आपण नाही का. नाही शिजला अजून, कच्चाच आहे अजून नाही का. तर आपण अजून एक 10-15 मिनिटं अजून ठेवूयात आपण असंच. बघूयात आपला ढोकळा झालाय का कसा ते नाही का. झालाय आपला ढोकळा. आपण आता ना गार करायला खाली घेऊयात मस्त. अरे बाप, मस्त असा आपला ढोकळा निघलेला आहे. आता आपण याला कापून घेऊयात. करून आहे ना साईडला आपण असं पीस काढून घेऊयात मस्त नाही का. आहे खूप स्पॉन्जी स्पॉन्जी झालाय. हा ना, मस्त होतो असंच. मस्त असं स्पॉन्जी स्पॉन्जी झालंय बरं का आपला ढोकळा, मस्त झालाय हे का. तर आपण आहे ना आता ह्याला तडका देऊन घेऊयात. आता तडका देऊन घेऊयात नाही का. ना थोडंसं ओलं खोबरं खिसून घेतलेलं टाकूयात नाही का आपण. हे घे घे. वास तर खूप छान येतोय म्हणलं, मस्त. जेव्हा तुम्ही असं आहे ना, हे आपला ढोकळा तयार आहे. ढोकळ्यासोबत सॉस आहे नाही का, मस्त ढोकळा बनवलाय. तर तुम्ही पण करा, असा करून बघा, छान होतंय. पण करताना आहे ना तुम्ही मिश्रण आहे ना असं पसरट भांड्यात ठेवा. असं मी जसं डब्यात ठेवलं ना तसं ठेवू नका, पसरट भांड्यात ठेवा. म्हणजे मग ते मस्त फुलतंय. ह्याच्यात पण फुलला बरं का असतं नाही का. तर ते तुम्ही जेव्हा करसाल ना तेव्हा पसरट भांड्यात ठेवा तुम्ही असं. मला आहे ना पुरी आहे ना फुलू द्याय ना ते, कारण की त्यांना असाच फोटो काढायचा आहे. त्याच्यामुळं मी असा ठेवते. मी ह्याला काही असं पीसेस काढत नाही बाजूला नाही का. तर ढोकळा